या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माहितीचा कर्तव्यनामा आज हॉटेल पॅव्हिलियन येथे जाहीर करण्यात आला. भगवा तिळगुळ घ्या, माहिती बोला या घोषणेसह कर्तव्यनाम्याचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, मंत्री प्रकाश आंबेडकर, मंत्री चंद्रकांतदादा पाटील, माजी आमदार जयश्री जाधव, अमल महाडिक, महेश जाधव, विजय जाधव आदी प्रमुख नेते उपस्थित होते. खासदार धनंजय महाडिक यांनी कर्तव्यनामा मांडताना महापालिका इमारतीचे नूतनीकरण, अर्थसंकल्पीय शिस्त, घरफाळा आकारणी, पंचगंगानदी स्वच्छता, रंकाळा सुशोभीकरण, महापूर केसरी कुस्ती स्पर्धा, झोपडपट्टी भागातील नागरिकांना पक्की घरे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, महापालिकेचा संगीत महोत्सव, सीसीटीव्ही सुरक्षा व्यवस्था, ऑक्सिजन पार्क व विरंगुळा केंद्र उभारणी, झोपडपट्टी धारकांना प्रॉपर्टी कार्ड, उद्योग भूमीसाठी सहाय्य, नवीन IT हबला प्राधान्य, फेरीवाल्यांसाठी स्वतंत्र झोन, कलाभूमीचा सन्मान, महिला स्वच्छतागृह आदी मुद्द्यांचा समावेश असल्याचं सांगितलं. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात प्रश्न उपस्थित करत केंद्र व राज्यात सत्ता नसताना निधी कुठून आणणार असा सवाल केला. मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी प्रत्येक घटकाची जबाबदारी काय असेल याची माहिती दिली. आमदार राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापुरात आलेल्या निधीनुसार विकास कामे सुरू असल्याचं स्पष्ट केले. मंत्री हसन मुश्रीफ यांनी बोलताना सांगितले की विकासासाठी निधी केंद्र व राज्यातून आणावा लागतो, त्यासाठी सत्ता महायुतीकडे देणं गरजेचं आहे. विरोधकांकडे सत्ता नसताना केवळ आश्वासने देण्यात अर्थ नाही असं सांगत जनतेने माहितीला साथ द्यावी असे आवाहन त्यांनी केले. माहितीच्या माध्यमातून कोल्हापुराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.